महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका 1997 शेतकऱ्यांचे पीक नुकसान। शिरपूर तालुक्यात दिनांक 26 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान शिरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सततच्या पावसामुळे शेतीतील कापूस, मका, बाजरी आणि खरीप ज्वारी सारख्या पिकांवर मोठा फटका बसला आहे। तलाठी मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्या मार्फत नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू करण्यात आले असून प्राथमिक अहवालानुसार शिरपूर तालुक्यात एकूण 1997 शेतकऱ्यांच्या सुमारे 1505 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे। करवंद, अथरे, बोराडी, मांजरोद, आढे, भरवाडे, तोंदे, कुवे आदी गावांमध्ये अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून एकूण 34 गावे बाधित झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। शेतातील पिके ओलसर झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान महसूल व कृषी विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून माहिती गोळा करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या तयारीत आहे। पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची तहसीलदारांनी सांगितले आहे। शिरपूर तालुक्यामध्ये दिनांक 26 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या दरम्यान अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शिरपूर तालुक्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याबाबत शिरपूर तालुक्यामध्ये सर्व तलाठी, मंडळाधिकारी व कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्या मार्फत तालुक्यामध्ये पंचनाम्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याबाबत कालच सर्वांकडून प्राथमिक रिपोर्ट नुसार शिरपूर तालुक्यामध्ये जवळजवळ 1997 शेतकऱ्यांचे जवळजवळ 1505 हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये शिरपूर तालुक्यात एकूण 34 गावांमध्ये प्राथमिक अहवालानुसार नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये कापूस, मका, खरीप ज्वारी इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याबाबत कालच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि शासनाकडून त्याबाबत मदत आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ती वाटप करण्यात येईल।